नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या। अक्कलकुवा तालुक्यात नवचेतना आणि आधारशिला अंतर्गत वेलकम मेळावा उत्साहात। बालकांच्या सर्वांगीण विकासावर भर। रवींद्र वळवी यांच्यासह तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क मोलगी। नमस्कार प्रेक्षक हो, महाराष्ट्र शासनाचा महिला व बालविकास विभाग आणि प्रथम एज्युकेशन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी प्रकल्पांतर्गत बिटवेली 1 व 2 मध्ये नवचेतना आणि आधारशिला कार्यक्रमांतर्गत वेलकम मेळाव्याचे भव्य आयोजन करण्यात आले। बालकांना खेळातून आनंददायी शिक्षण मिळावे आणि त्यांचे योग्य पोषण व्हावे या मुख्य उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। हा मेळावा वेलीबीट 1 मधील डेमो अंगणवाडी वेली आणि वेलीबीट 2 मधील अंबाडापाडा येथे पार पडला। डेमो अंगणवाडी वेली येथील मेळाव्याचे उद्घाटन वेलीच्या सरपंच रमका वळवी यांच्या हस्ते करण्यात आले, तर अंबाडापाडा येथील कार्यक्रमाचे उद्घाटन मोलगीच्या सरपंच ज्योती तडवी यांच्या हस्ते पार पडले। या प्रसंगी मार्गदर्शन करताना बालविकास प्रकल्प अधिकारी सुप्रिया जाधव यांनी सांगितले की पोषण भी पढ़ाई भी या संकल्पनेअंतर्गत जन्म ते 6 वर्षे वयोगटातील बालकांचा सर्वांगीण विकास साधणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे। बालकांचे योग्य संगोपन आणि शिक्षण केवळ अंगणवाडीपुरते मर्यादित न राहता त्यात शाळा, पालक आणि संपूर्ण जनसमुदायाचा सहभाग तितकाच महत्त्वाचा आहे। त्यांनी पुढे स्पष्ट केले की शासनातर्फे जन्म ते 3 वर्षे वयोगटातील बालकांसाठी नवचेतना आराखडा आणि 3 ते 6 वर्षे वयोगटातील बालकांसाठी आधारशिला अभ्यासक्रम एकत्रितपणे राबविला जात आहे। अंगणवाडीत प्रवेश करणाऱ्या चिमुकल्यांसाठी हा वेलकम मेळावा अत्यंत आनंददायी व उपयुक्त ठरत आहे। या कार्यक्रमादरम्यान सांख्यिकीय विस्तार अधिकारी हाबेल गावित आणि पर्यवेक्षिका वैशाली पाटील यांनीही उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले। हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मोलगी बालविकास प्रकल्पांतर्गत येणाऱ्या वेलीबीट 1 आणि 2 च्या सर्व अंगणवाडी कार्यकर्त्या व मदतनीस यांनी विशेष परिश्रम घेतले। परिसरातील पालकांनी आणि ग्रामस्थांनी या उपक्रमाचे कौतुक करत उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।